जय श्रीराम. नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज निरूपणाचा 97वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. आज निर्वाण प्रकरणाचा उत्तरार्ध सुरू करतो आहे. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा, गुरु प्रार्थना करू. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. शांत स्वस्थ बसा. वारंवार केलेल्या समाधीच्या अभ्यासाने, ध्यानाच्या अभ्यासाने आणि वारंवार हे ज्ञान कानावर पडल्यामुळे आज मनाची अवस्था ही पूर्ण शांत अशी आहे. जेव्हाही विचार येतो, कुठलाही विचार असेल, विषयांचा असेल, स्वतःचा असेल, आपल्या लोकांचा असेल, दुसऱ्या कोणाचा असेल, त्याच्या जोडीला आणखी आतून सूक्ष्म विचार येतो. हा जो आलेला विचार आहे तो आत्मा आहे की अनात्मा आहे? अनात्मा असेल तर सोडून द्यावा. आत्मविचार सुद्धा काही काळाने सोडूनच द्यावा. मी आहे बस. ह्या अवस्थेत जे काही होत असेल, शरीरावर, मनावर, ज्या कुठल्या पातळीवर जे काही होत असेल,
ते म्हणजे मी नाही. जो काही व्यवहार करायचा आहे तो व्यवहार करेल. पण व्यवहारातही मी करतो आहे ही भावना नसेल. मन अशा प्रकारे शांत स्वस्थ झालं आहे. मुद्दाम काही करायची इच्छा नाही, काही सोडायची पण इच्छा नाही. माझ्या कर्तव्याला अनुसरून गुरूंचं वचन, शास्त्र वचन हेच दिशा समजून जे काही कार्य असेल ते केवळ गुरूंचं कार्य, गुरूंचं अस्तित्व अशाच रूपाने व्यक्त करेल. सूर्य जसा अस्तित्वात आहे, मुद्दामहून कोणाला प्रकाश द्यावा असं काही त्याचं उद्देश नसतो. तसंच मी पण माझं जे काही बेस्ट आहे, जे काही सर्वोत्तम आहे तेच व्यक्त करेन. काही करायचं म्हणून नव्हे, तर माझं तेच स्वरूप आहे म्हणून. कृतीमध्ये एखाद्या शूरवीर योद्ध्यासारखा आणि मनामध्ये पूर्ण निर्विकार अशा एखाद्या सिद्धासारखा. असा मी स्वतःला व्यक्त करेन. एक हळूवार
श्वास घ्या आणि सोडून द्या. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. स्वतः प्रति सचेत व्हा. वातावरणाप्रती सचेत व्हा. जेव्हाही पूर्णता वाटेल हळूहळू आपले डोळे उघडू शकता. तर रामाला आत्मज्ञान प्राप्त झालं, साक्षात्कार झाला, शक्तिपातचा अनुभव आला. आणि त्याच्यानंतर आता इथे खरं तर सगळं संपायला हवं. आता श्रीरामाचं जे काही प्रश्न होते, सगळे संशय होते, ते सगळे संपले, सगळे मिटले. आणि खरं हा सगळा योग वासिष्ठाचा संवाद या ठिकाणी थांबायला हवा. आयडियली थांबला पण. परंतु एक गुरु हे पुढे एखाद्या शिष्याला सगळं ज्ञान दिल्यानंतर किंवा प्राप्त झाल्यानंतर त्याला लगेच तिथे सोडत नाही. ते ज्ञान पक्क होण्यासाठी पुढचेही काही पावलं उचलावी लागतात. कधी कधी ती परीक्षा पण घ्यावी लागते. तर अशा स्थितीमध्ये श्रीराम हे जेव्हा यांना सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यावेळेस वसिष्ठ ऋषी हे पुढचं ज्ञान त्यांना देत आहेत. आणि श्रीरामही आपल्याला आता हे झालं याचा अर्थ सगळं संपलं असं नाही. त्यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी ठेवली की चला हे आत्मज्ञान झालं आहे, निर्वाण झालं आहे, आता इथून पुढे कसं वागायचं, व्यवहार कसा करायचा, ह्या बाबतीत त्यांनी मार्गदर्शन घेतलं. तर व्यवहारातही ही आत्मदृष्टी कशी टिकून राहील ह्यासाठी वसिष्ठ ऋषी मार्गदर्शन करणार आहेत. आणि श्रीराम त्यांना प्रश्न विचारत आहेत की तुम्ही म्हणता की हा जो मी, माझं, हा जो सगळा भाव आहे तो आपल्या शरीराबद्दल आहे, प्राणाबद्दल आहे, हे सगळं सोडून द्यायचं, ह्या सगळ्या कल्पनांचा त्याग केला की मग आपण शांत होतो. याच्यामध्ये आपले प्राण पण शांत होतात, कारण प्राण म्हणजेच प्राणाचा स्पंद, प्राणाची हालचाल म्हणजेच मन हे सुरू झालं. आणि म्हणून आपण प्राणायामच्या माध्यमातून आपल्या जसं श्वासाला नियंत्रित करतो तसंच त्याच्यामुळे प्राणांची पण हालचाल नियंत्रित होते. आणि म्हणून त्यांना प्राणायाम म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर प्राणायामच्या माध्यमातून प्राणांची हालचाल स्थिर झाली की आपलं मन, आपलं चित्त सुद्धा स्थिर होतं. आता श्रीरामांचा प्रश्न असा आहे की जर असं होत असेल की जिथे प्राणांचीही हालचाल ही स्थिर होते, थांबते, माझा आवाज बरोबर येत नाहीये का सगळ्यांना? येतोय येतोय. आहे बरोबर. त्यांच्याकडे काय असते. तर मग अशी व्यक्ती जिवंत कशी काय असणार? आणि कल्पना त्याग करणं, मग हे कसं शक्य आहे? जिवंत व्यक्ती ही जर सगळ्या कल्पनांचा त्याग करून बसली तर मग ती जिवंतच राहणार नाही. तर वसिष्ठ ऋषी सांगतायत की श्रीराम, कल्पना त्याग हा फक्त जिवंत व्यक्तीला शक्य आहे. मृत व्यक्ती असेल तर ती मेलेली व्यक्ती काय, कसल्या गोष्टींचा त्याग करणार आहे? जी जिवंत व्यक्ती आहे ती सगळं ठरवू शकते की मला काय, कशाचा विचार करायचा, कशाचा नाही करायचा. त्यामुळे तसं म्हटलं तर एक प्रकारे ह्या कल्पना त्यागाचाच विचार हा जिवंत व्यक्ती करू शकतो. आणि त्या कल्पनेचं काय यथार्थ स्वरूप आहे ते मी तुला स्पष्ट करून सांगतो. इथे फार पुढे अतिशय सुंदर असं हे सगळं शरीराचं वर्णन
आणि त्याच्यातून या कल्पनांचा त्याग कसा करायचा हा संपूर्ण पहिलं प्रकरण या निर्वाण प्रकरणामध्ये त्यांनी फार छान घेतलेलं आहे. या कल्पना त्यागाबद्दल की आपल्या कल्पना कुठल्या की हे सगळं जग खरं आहे, मी आहे, माझं शरीर आहे, माझे नातेवाईक आहेत, या सगळ्या ज्या काही कल्पना आहेत या सगळ्या कल्पना सोडण्याबद्दल वसिष्ठ ऋषी आणि श्रीराम यांचा हा संवाद चालला आहे. श्रीरामांना वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जे काही शरीर आहे त्याला देह आणि बाकीच्या गोष्टी, देहादिकांना असं म्हटले, देह आणि आदी बाकीच्या गोष्टी या सगळ्यांना मी आहे, हे माझं आहे असं समजणं, म्हणजेच हे जे काही आपलं मूळ आहे ते एवढं सगळं अनादि अनंत असताना ते सोडून मी केवळ छोट्याशा कुठल्या तरी स्वरूपात आहे, हीच एक कल्पना. आणि ह्या कल्पनेचा त्याग म्हणजे मी संपूर्ण अनादि अनंत आहे, हे चिदाकाश आहे, असं माझं स्वरूप आहे असं समजणं, म्हणजेच ह्या ज्या कल्पनेचं आहे की मी काहीतरी छोटा आहे, एक शरीरात असतो, ही भावना सोडून देणंच म्हणजेच तो कल्पना त्याग आहे. त्यालाच संकल्प त्याग असे म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा जो कल्पना त्याग आहे, जेव्हा आपण एक प्रकारे कल्पनेमध्ये अडकतो, त्याच्यात बंधनात असतो, म्हणजे नेमकं काय होतं की जे काही मी पूर्वी बघितलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं मला स्मरण होतं. त्या स्मरणमध्ये झालं आपल्या जीवनातल्या ज्या काही घटना असतील, व्यक्ती असतील किंवा पुढे जे काही होऊ शकत असेल त्याचा, या सगळ्यांचा विचार करत गेलो तर स्वाभाविकपणे आपल्याच शरीरामध्ये, आपल्याच मनामध्ये आणि मनाच्या माध्यमातून पुन्हा शरीरामध्ये जे काही बदल घडून येतात ते आपल्या जीवनासाठी हे त्रासदायक असतात. आणि मी जे काही विषय बघितले त्यांचा विचार करत राहणं, सारखं त्याच्यामध्ये अडकणं, आता हे आपल्याला नवीन नाही आहे. अनेक जणांनी अनेक गोष्टी आपल्या जीवनात घडलेल्या असतात. सहज रिकामे बसलो तर काहीतरी जुनं आठवायला लागतं, त्याचे कुठेतरी मनात वेगवेगळे स्पंदन होतात. आतापर्यंत हा सगळा प्रयोग आपण अनेक वेळा केलेला आहे, अनेक वेळा बघितलं आहे की कुठला विचार आला की आता माझ्या दृष्टीने तुमच्यामध्ये एवढं त्याला मी सिद्धी म्हणेल की एवढी सिद्धी आली असेल की पटकन एखादी भावना काहीतरी थोडी वेडीवाकडी झाली की जी कुठल्या तरी घटनेमुळे, कुठल्या तरी विचारामुळे आपल्यात येत असेल, तर सहज शरीरामध्ये कुठे काय चाललं आहे या गोष्टीचं भान आपल्याला आता, जर रेग्युलरली हे सगळे योग वासिष्ठाची सत्र ऐकत असाल, प्राणायामचा अभ्यास नीट केला असेल, तर हे एवढं कळायला हवं की आता मला कुठल्या तरी गोष्टीचा राग येतो आहे, पण तो राग यायला लागल्याबरोबर राग हा जरी मनाच्या स्तरावरती असला तरी शरीरामध्ये कुठे कुठे काय काय होतं आहे हे थोडंफार तरी त्याचं एक फिलिंग, त्याचं एक सेन्सेशन, त्याचा अनुभव हा आपल्याला येत असेल. आणि त्यामुळे हे जे काही असं अनुसंधान करतो आपण तोच संकल्प, त्याच कल्पना, आणि त्या त्यांना सगळ्यांना शांत करणं, ही कुठलीही वृत्ती, कुठल्याही भावना, कुठलेही विचार येऊ न देणं, हाच खरं म्हणजे संकल्प त्याग, हेच आपलं परब्रह्म स्वरूप. कारण जिथे पूर्णपणे मन शांत आहे, त्याच्यात काहीही कल्पना नाही, काहीच नाही, तेच आपलं मूळ रूप. त्यामुळे अनेक प्रकारे जे काही आपण सगळे अनुभव घेतो त्यानंतर त्या अनुभवांवरती आपण वेगवेगळ्या चर्चा करतो, त्याप्रमाणे कल्पना करतो, आणि मग जे डोळ्यासमोर आहे किंवा डोळ्यांसमोर नाही आहे दोन्ही गोष्टींबद्दल आपण वेगवेगळ्या समजुती करून आणि त्याच्यामध्ये मग एकावर एक असं वारंवार विचारांचे थरावर थर चढवतो, स्वतःला भरकटवतो, आणि अशा रीतीने आपण व्यवहारात अनिष्ट चिंतन करून स्वतःलाच त्रास करून घेतो. तर हे जे काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी सोडून दे. शास्त्राच्या विरोधात आपण आजही जे लहान मुलं मोठे सगळेच हे जे काही शास्त्राच्या विरोधात आहेत ते नको तिथे तर्कट करतात. अनेक गोष्टी येतात, अनेक प्रश्न, हे सरळ सांगितलं शास्त्रात असं म्हटलेलं आहे, तर आता तो एक कुठेतरी अभिमान यायला लागला की मी सुशिक्षित आहे, प्रत्येक गोष्टीला मी प्रश्न केला पाहिजे, प्रत्येक गोष्ट मी समजून घेतली पाहिजे, नाहीतर न समजता अवस्था काही केलं तर मग चार लोक अशी टीका करतात की काय तू तर सुशिक्षित आहे, तुला तर माहीत पाहिजे. पण हे कितीदा तरी आपण ऐकलेलं आहे. आणि मग शास्त्र कशाला त्याच्या मागे लागायचं वगैरे असाही उपहास अनेकदा सहन केला जातो. पण जे आहे ते आहे, याच्या मागे जर विनाकारण प्रश्न आणि तर्कट करत राहिलो की हे कशाला ते कशाला, तर सगळं आयुष्य नको तिकडे चाललं जातं. बरं, काळ परत फिरवता येत नाही, एकदा जे गेलं ते गेलं.
त्याच्यानंतर त्याचे जे परिणाम असतात तेही भोगून झालेले असतात आणि मग नंतर ते परिणामही पुन्हा फिरवणं हे कठीण होतं. त्याच्यानंतर पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा स्वतःला काहीतरी चांगलं करण्यासाठी जा. हे या सगळ्या भानगडीत पडायचं कशाला? जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमांप्रमाणे चालावं. आणि नियम म्हणजे काय? गुरुवचन आणि शास्त्रवचन. इतकं सरळ आहे. तर म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की हे सगळे या सगळ्या गोष्टी सोडून दे. हाच खरा संकल्प त्याग, हाच खरा कल्पनांचा त्याग आहे. आणि स्वतःला कुठल्याही आपल्या वृत्तींना या इकडे तिकडे विषयांमध्ये न फसू देता त्यांना पूर्णपणे शून्य कर, त्यांना ब्रह्म आकाशात मिसळून जाऊ दे. त्याशिवाय बाकी कुठल्याही गोष्टी असतील त्यांच्या बाबतीत एखाद्या काष्ठासारखा प्रतिक्रिया शून्य होऊन राहा. आणि म्हणजेच मग तू त्यांनी दीर्घकाळ होशील, जिवंत राहशील, तू चिरंजीव होशील. ब्रह्म आत्मा म्हणजेच मी आहे अशा या भावनेमुळे आपण आपले जे काही संकुचित वृत्ती असतात, छोट्या छोट्या मी माझं आत्मा अनात्मा हा जो भाव आपण त्याच्याबद्दल चर्चा करतो, त्या सगळ्या वृत्तींचा नाश होतो, त्या सगळ्या वृत्ती थांबतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या योग्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. हे जरी इथे यांनी गुरु म्हणून सांगितलं असेल, त्यांनी स्वतःला ब्रह्मरूप करा म्हणून सांगितलं असेल किंवा आणखी काही असेल, पण आतापर्यंत काकभूषुंड, त्याच्यानंतर आपण चुडाला प्रकरण, ह्याच्यातून जे काही शिकलो आहे हा कॉमन सेन्स आहे की जर मन शांत असेल तर आपला श्वास व्यवस्थित, आपले प्राण व्यवस्थित, श्वास प्राण व्यवस्थित, मन शांत असेल तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही संवेदना होतात, जे काही जो आपण साधारण प्राण आणि अपान यांचा अग्नीचा जो प्रकार बघितला आहे की त्यांचा प्रवाह व्यवस्थित असेल, तो अग्नी व्यवस्थित पेटतो. अग्नी व्यवस्थित पेटला तर शरीरात सगळ्या धातूंचं, सगळ्या रसांचं हे पचन व्यवस्थित होतं, आरोग्य उत्तम राहतं. इतकं साधं सरळ गणित आहे. ह्याच्यामध्ये आपल्या भावना या स्थिर करण्यासाठी इतर कुठल्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या स्थिर होण्याची शक्यता ही फार कमी. तात्पुरतं काहीतरी होईल, पण त्यानंतर जे काही केलं आहे त्याचे परिणाम हे पुन्हा येतात. एखादा म्हणतो की छानपैकी गाणं ऐका, छानपैकी म्युझिक ऐका, पण कधी कधी त्या गाण्यांचे बोल, कधी कधी एखादा सिनेमा बघितला, काही केलं, त्यांच्यातल्या घटना ह्या नंतर पुन्हा आठवतात आणि त्या डिस्टर्बही करायला लागतात. त्यामुळे आपलं स्वतःचं जे स्वरूप आहे, स्वतःमध्ये जाणं, यापेक्षा सोपा मार्ग कुठलाही नाही. अतिशय सरळ असा हा कल्पना त्यागाचा मार्ग आहे. आता ह्या सगळ्या कल्पना सोडल्या तर मग श्रीराम, तुझा प्रश्न असा आहे की माणसाचा व्यवहार कसा होईल. तर हे लक्षात घ्यायचं की जे रोजच्या जीवनातले आपले कर्म आहेत हे खरं म्हणजे मुद्दाम काही करायची गरज आहे असं नाही. ते आपोआप पूर्वीच्या आपल्या अभ्यासाने, पूर्वीच्या सवयीने ह्या सहजपणे त्या चालू असतात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर ब्रश करायचं, तर ते ब्रश करण्यामागे आपण काही कुठला उद्देश घेऊन करत असतो का? असं नाही. ते सहज आहे. जातो मेकॅनिकली, आपला ब्रश उचलतो, पेस्ट घेतो, काय असेल दातांना लावायचं, घासायचं, गुळा भरायचं, सोडून देईल. ह्या कार्यामागे आपलं कुठलं उद्देश आहे, कुठल्या इंटेन्शननी आपण करतो आहे असा प्रकार नसतो. तसंच हे जे कोणी जीवनमुक्त असतात ते जे काही व्यवहार करतात त्यांचे, ते तेवढ्याच सहजतेने करतात की त्याच्यामध्ये मी काही करतो आहे, त्याच्यामागे कुठला अभिमान आहे किंवा मी कुठली गोष्ट करत नाही, नाकारतो आहे, असा काहीही प्रकार नसतो. त्यामुळे जे काही आहे ते सगळं पूर्वापार पद्धतीने सहज चालत आलेलं असतं आणि त्यांचा जो काही मेळ आहे, त्यांचं जे काही कार्य आहे ते सृष्टीने हे लावून दिलेलं आहे. मग असं असताना की मागच्या आठवणी काढून किंवा पुढची चिंता करून मग त्यामध्ये आपलं मन घालवायचं आणि त्याच्यात आपलं डोकं खराब करायचं, या गोष्टींची आवश्यकता नाही आहे. जे काही प्रारब्ध प्राप्त कर्म आहे ते आपले सहज तसेच्या तसेच होत राहतात. त्यामध्ये जीवनमुक्तांना ही त्यांनी जी काही प्रारब्धाने आलेली गती आहे, जे काही त्यांचं जीवन आलं आहे ते तसंच तिथून पुढे घेऊन जातात. आता श्रीरामा, तुझी जी अवस्था अशी आहे की तुझ्यामध्ये तुझं चित्त शांत झालेलं आहे, तुझ्या चित्तामधून सगळे राग द्वेष हे नष्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे तुझं मन, तुझी प्रकृती ही नेहमी शांत राहील. एखाद्या माणसाला कुठे जायचं असेल तर त्याला काही मुद्दाम प्रत्येक पाऊल आता मला याच दिशेने टाकायचं, त्याच दिशेने टाकायचं असं करायची गरज नाही. त्याची पावलं चालत राहतात, जिथे पोहोचायचं तिथे तो सहज पोहोचतो. त्यामुळे तू अतिशय जे काही तुझे कार्य असतील, तुझा जो काही धर्म असेल त्या धर्मामध्ये तू स्वतःला तिथे गुंतव आणि सगळे सुख दुःख पाप पुण्य या सगळ्या संकल्पना, सगळे विचार आणि त्यांचे आपल्या कार्याचे जे काही फळ असतील हे सगळे विचार सोडून दे. अशा रीतीने तू कल्पनारहित होऊन राहा. तर
अशा रीतीने जर तू कार्य केलं की सगळं संकल्पा वाचून व्यवहार केला तर मग तुझं अनंत कल्याण होईल. तुला कुठल्याही संकटांना तिथे पुढे सामोरं जावं लागणार नाही. तुझ्या या गोष्टीचं तुला भान असावं की हे जे काही इथे आहे या सृष्टीमध्ये हे सगळंच ब्रह्म आहे आणि हे ब्रह्म असल्यामुळे इथे हे केलं पाहिजे आणि हे करायला नको असलं काहीही नाही. सगळं काही एक शिव अज शांत अनंत असं आहे. त्यामुळे तू आपल्या स्वतःच्या स्वरूपात आहे तसाच राहा. कर्मामध्ये जे काही कार्य करशील त्याच्यामध्ये मी काही करतो आहे असली कुठलीही भावना ठेवू नको. त्या बाबतीतही पूर्णपणे निष्क्रिय होऊन केवळ आपलं कर्म हे सुद्धा ब्रह्माचाच भाव आहे असं बघ. यालाच आपल्या साधारण भाषेत जर सांगायचं झालं तर आपलं प्रत्येक कर्तव्य, प्रत्येक कार्य, प्रत्येक कर्म हे मी नाही, हे गुरूंचं कार्य आहे, परमेश्वराचं कार्य आहे अशा रीतीने करावं. जेव्हा आपण अशा बुद्धीने हे कार्य करतो तेव्हा त्याचे फळ हे मला लागत नाही. जे काही असेल ते गुरूंना, त्याचा फायदा झाला तो गुरूंना, तोटा झाला तोही गुरूंना. मी कोण, मला याच्यात काय मिळालं आणि काय नाही मिळालं हा हिशोबच कुठे तिथे अस्तित्वात नसतो. आणि म्हणून हे जे काही असे पुरुष असतात जे अशा भावनेने कार्य करतात त्यांना कुठलाही परमार्थ प्राप्त होत नाही, पण तसंच कुठलं पापही लागत नाही. म्हणजे मी काही वैदिक कर्म केले किंवा काही केलं म्हणजे मला खूप चांगली फळं मिळाली असला काही त्यांच्या दृष्टीने काही प्रकार नसतो. त्यांना कुठलाही पुरुषार्थ या बाबतीत नाही. स्वाभाविकपणे श्रीरामांनी प्रश्न विचारला की जर असं असेल तर मग हा जर सगळा मी माझा हा सगळा प्रकारच जर काही नसेल तर मग हे जे ज्ञानी पुरुष आहेत यांनी काही केलं काय आणि नाही केलं काय, काय फरक पडतो? किंवा त्यांनी सोडून दिलं म्हणून काही अशुभ होणार आहे आणि त्यांनी काही केलं तरी काही शुभ होणार आहे असं काही प्रकार नाही. मुळात कोणी कशाला काही करायचंच तर काय कारण आहे त्याच्यावर? आता यावर वसिष्ठ ऋषींनी त्याला उलटा प्रश्न विचारला की तू सांग श्रीराम की कर्म कशाला म्हणतात. आणि या इथे कर्माचं फार सुंदर सगळं वर्णन हे एकेका आपल्या अस्तित्वामध्ये करत करत गेलेले आहे. कारण नुसतं कर्म कशाला म्हणतात इथून नाही, त्याचं मूळ काय, त्याचं बीज काय तिथपर्यंत, आणि मग तो पुन्हा कर्म कसं सोडायचं, कर्म त्याग कसा करायचा, हे सगळं वर्णन इथे वसिष्ठ ऋषी आणि श्रीराम यांच्या संवादात आलेलं आहे. वसिष्ठांनी श्रीरामांना विचारलं की सांग कर्म कशाला म्हणतात, त्याचं सगळं मूळ काय, कुठून आलेलं आहे आणि त्याचा नाश कसा होऊ शकतो, त्याचा उत्तम उपाय कुठला. यावर श्रीराम म्हणतात की ज्याचा खरंच नाश करायचा असतो त्याचं मूळ तोडता आलं पाहिजे तरच त्याचा नाश होतो. पण एखाद्या वृक्षाचे नुसते पानं, फुलं, फळं असे जर तोडून टाकले तर त्यांनी काही त्या वृक्षाचा नाश होत नाही. त्या वृक्षाचे मुळं तोडले की मग त्या वृक्षाचा नाश होतो. ही गोष्ट पक्की व्यवहारात सुद्धा लक्षात ठेवायची की ज्याचा नाश करायचा आहे त्याचं मूळ तोडायचं. मग कर्माचा नाश जर करायचा असेल तर कर्माचं मूळ काय आहे ते शोधलं पाहिजे. ते मूळ तोडलं, ते नष्ट केलं की आपोआप सगळे कर्म हे नष्ट होऊन जातात. तर इथे हे जे काही कर्माचे स्वरूप आहे, जे काही पुण्य पापरूप सगळे कर्म आहेत हे सगळं एक प्रकारे सोडूनच द्यायचं. आता या कर्माच्या मागे काय कारण आहे, कशाने कर्म होतात, तर कर्म होतात ते आपल्या शरीराने. बरोबर आहे. आपण जे काही कार्य करतो ते आपले इंद्रिय, आपले हात पाय ज्यांना आपण कर्मेंद्रिय म्हणतो आणि ज्ञानेंद्रिय म्हणतो, त्या कर्मेंद्रियांच्या माध्यमातून आपण काहीतरी कार्य करत असतो. काही बोलतो आपण, काही हाताने पायाने देवाणघेवाण करतो. हे जे काही सगळं असेल तर ह्यांच्या रूपाने ह्या गोष्टी, या सगळ्या वृक्ष, हे जे याला देहवृक्ष म्हटलं आहे, हा देहवृक्ष हाच हे सगळं, हा देह हे कर्मवृक्षाचं तिथे रूप, त्याच्या रूपाने या सगळ्या गोष्टी होतात. आणि हे कार्य का होतात तर जे काही आपले पूर्वकर्म आहे, पूर्वी आपण जे काही कार्य केलेले आहेत त्यांच्याच माध्यमातून, त्याच कर्मांची आपल्याला आठवण होऊन त्यांच्यातूनच आपण सगळे कार्य करतो. आणि इथून पुढे ह्या कर्मेंद्रियांची जी काही मूळ आहेत ती आहेत ज्ञानेंद्रिय. म्हणजे खरं मुळाकडे आपण जेव्हा एक एक चाललोय, प्रत्येक गोष्टीचं मूळ, कशाचं मूळ काय, कशाचं मूळ काय, तर शरीर, आपले इंद्रिय हे जेव्हा कार्य करतात त्यांना जी काही प्रेरणा मिळते ती आपल्या ज्ञानेंद्रियातून. ज्ञानेंद्रियातून म्हणजे कशी, तर मी काहीतरी बघतो, ते बघितल्यानंतर हे जे ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, ऐकणं, वास घेणं, चव घेणं, त्वचा, हे जे काही सगळे असतील तर यांच्या माध्यमातून मला काहीतरी कुठेतरी अनुभव येतो आणि मग तो अनुभव मी
आपल्या स्मृतीतून काढतो, तिथे पुढे जाऊ आपण. पण त्याचमुळे मला ती प्रेरणा होते आणि माझं हात पाय काय असेल ते कार्य करायला लागतात. उदाहरणार्थ पुन्हा फेवरेट गुलाबजाम. तो गुलाबजाम बघितला की तो बघण्याचं काम केलं डोळ्यांनी आणि त्याच्यानंतर मग अरे हे गुलाबजाम खूप छान आहे वगैरे हे जे सगळं मेमरी आणि हा सगळा भाग आला याच्यावरती आपण जाऊ की चित्ताचा. त्यांनी सांगितलं की सिग्नल दिला की अरे गुलाबजाम टेस्टी आहे, खाऊन घे. तर बघितल्या मला गुलाबजाम आवडतात वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून मग आपले हात त्या गुलाबजामला जातात. म्हणजे आता ज्ञानेंद्रिय डोळ्यांनी बघितलं आणि कर्मेंद्रिय हाताने ते उचलले, दुसरं कर्मेंद्रिय म्हणजे जीभ तोंड आपलं त्याने खाल्लं, त्याचा आस्वाद घेतला. हा जो प्रकार होतो आहे तर कर्मेंद्रियांना कार्य करवणारे हे बहुतेक ज्ञानेंद्रिय असतात. लक्षात घ्या, कधी कधी असा प्रश्न येईल की मी शांत बसलोय, बाहेरून कुठलंच मला आकर्षण नाही, पण आतल्या आत काहीतरी विचार आला आणि मग मी एखादं कार्य करायला घेतलं. माझे हातपाय हे बाहेरच्या नाही पण आतल्या कुठल्या तरी विचारांनी हे प्रेरित झाले, कार्य करायला लागले. तर त्याच्या मागे काय कारण असेल, तर तिथे सुद्धा जे आपण पूर्वी कधी ज्ञानेंद्रियांनी अनुभव घेतलेला होता आणि आतले ज्ञानेंद्रिय त्यांना सुद्धा आस्वाद घ्यायचा असेल, त्यांना सुद्धा काहीतरी करायचं असेल. शेवटी प्रेरणा तीच आहे की कर्मेंद्रियांनी काम केल्यानंतर त्यांचा आनंद घेणं किंवा दुःख भोगणं हे शेवटी त्या ज्ञानेंद्रियांवरतीच येतं. डोळ्यांना काहीतरी बघायचं असतं म्हणून आपण एखादी गोष्ट करतो. म्हणजे शांत बसले आहेत पण चला टी व्ही बघूया, तर हे जसं बघण्याचं काम करायचं आहे तर ते आनंद कोणाला हवा आहे, तो ज्ञानेंद्रियांना, डोळ्यांना हवा आहे, मनाला हवा आहे. बरोबर स्पर्शाचा अनुभव हवा असेल, बसले आहेत काहीतरी स्पर्शाचा अनुभव हवा आहे, त्याच्या मागे उठून जातो. तर हा जो अनुभव आहे हे पहिल्यांदा ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून येतात आणि ह्या कर्मेंद्रियांची जी काही मुळं म्हटले ती म्हणून ज्ञानेंद्रिय म्हटली, ती आपल्या शरीरापासून दूर जाऊन बाहेरच्या विषयांचं किंवा जे आपल्या डोळ्यासमोर नाही अशाही विषयांचं, जे दिसत नाही अशाही विषयांचं त्यांच्याबद्दल विचार करतात, त्यांना स्वीकारतात आणि त्यामुळे ते सुद्धा आपल्या कर्मेंद्रियांप्रमाणेच या विषय वासनांमध्ये फसून राहिलेले आहेत. आणि मग त्या आपल्या अशा विषयामध्ये फसल्यामुळे तिथून ते अतिशय गाढ असे अडकल्यामुळे, दृढ रीतीने अडकल्यामुळे त्यांना बाहेर काढणं कठीण. आणि ह्या ज्ञानेंद्रियांचं मूळ काय आहे, तर त्यांचं मूळ आहे मन. हे मन सुद्धा आपल्याला माहिती आहे की एक सहज विचार आला तर इंद्रियांपर्यंत जाण्याच्या अगोदर मनातून विचार येतो. म्हणजे जसं डोळ्यांनी गुलाबजाम बघितले तर ज्ञानेंद्रियांनी बघितले, परंतु त्यांना कार्य करायला कोणी सांगितलं, तर ते मन सांगतं की हा आता इथून हे गुलाबजाम घ्या आणि खा. ठीक आहे, तर डोळ्यांनी काम केलं फक्त बघण्याचं, पण त्यांना प्रेरणा दिली त्याच्यावरती कार्य करायला सांगणारं मन आहे. आणि ह्या मनाचंही मूळ काय असेल तर ते आहे हा जीव. हा जीव म्हणजे काय, तर ह्या सगळ्या जगाला म्हणजे जे काही चिदाभास रूपाने आपण जे काही सगळं बघत असतो, या चितचा आभास, त्याच्यामुळे हे जे काही सगळं बघतो त्या गोष्टींकडे आपल्याला स्वतःला विषयांमध्ये घेऊन जाणं, त्याच्यानंतर आपली जी काही प्रवृत्ती या सगळ्या बाहेरच्या दृष्टीमध्ये आपण तिला प्रविष्ट करून ही जी चित आहे हीच त्या स्वतःला या आभासी प्रतिमेमध्ये, आभासी रूपामध्ये स्वतःला फसवते आणि म्हणून त्याला चिदाभास असं म्हटलं आहे. तेच या जीवाचं रूप. या जीवाच्या रूपामध्ये हे जीवाचं स्वरूप कसं आहे, तर हे जे काही आपलं मूळ ज्याला आपण चित म्हणतो, आपण ज्याला प्रेरणा आपलं चेतना म्हणू किंवा आणखी त्याला ब्रह्मरूप म्हणू, जे काही असेल त्याला काय असं विशिष्ट नाव एक काही देता येत नाही. तर हे स्वतःचं रूप विसरून या बाहेरच्या रूपात जे फसतं, या विषयांमध्ये तिकडे स्वतःला समजायला लागतं की हा हे विषय माझे आहेत. म्हणजे हेच ज्याला चित म्हणता येईल. त्याच्यातली जी चेतना ती स्वतःला बाहेर अडकवते, बाहेर स्वतःला गुरफटवते आणि त्या रूपाने त्याच्या माध्यमातून हे सगळं जीव हा प्रकार निर्माण होतो. आणि ह्या सगळ्यांचं जे काही मूळ आहे ते आहे हे ब्रह्म. म्हणजेच चेतनेचं मूळ चितलाच आपण
ब्रह्म म्हणू, त्याला आणखी काय नावं देता येतील देता येतील. सगळ्यांचं मूळ ते, आणि त्याचंही मूळ ते काहीच नाही. त्या ब्रह्माचं मूळ कुठलंही नाही, त्याचं अगदी हा कारण अनंत शुद्ध असं त्याचं स्वतःचं स्वरूप आहे. याप्रमाणे ही जी काही विषयांमध्ये स्वतःला घेऊन जाणारं हेच जे चित्त आहे, हे या सगळ्या कर्मांचं बीज. बरोबर आहे. आपण शरीराने कर्म करतो, त्याचे जे इंद्रिय कर्मेंद्रिय त्यांचं मूळ ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रियांचं मूळ मन, मनाचं मूळ हे जीव, आणि या जीवाचंही मूळ ही अशी चित्त की जी स्वतःचं स्वरूप विसरून पूर्णपणे बाह्यरूप होते. हा प्रवास आपण उत्पत्ती प्रकरणातही बघितलेला आहे. आता हे जेव्हा अशा रीतीने कार्य करायला लागतं, स्वतःतलं मी कोणीतरी आहे, माझ्यात काहीतरी आहे, एकोहम बहुस्यामी हा जो प्रकार आहे, मी एकटा पण मी काहीतरी असेल किंवा मला आणखी काहीतरी असू शकेल, असं जे कल्पना होते त्याच्यामध्येच मग आतल्या आतच स्वतःला वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी प्रेरणा मिळतात, आणि मग पुढे मी आहे हा अहंकार भाव येतो, आणि तिथून या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात होते. आता मी म्हणजे हा जो काही स्वतःला देह शरीर समजणं, हे या सगळ्या कर्मांचं कारण. आणि ह्यांचा नाश म्हणजे काय, तर ह्याचा नाश म्हणजे मी याच्यापासून मीच माझं मूळ स्वरूप काय आहे ते लक्षात ठेवा. यावर वसिष्ठ मुनी पुन्हा सांगतात, हे जेव्हा श्रीरामांनी जेव्हा असं सांगितलं सगळं, तेव्हा वसिष्ठ विचारतात की मग ठीक आहे, हा जो आता मी करता आहे हा जो भाव निर्माण झालाय, मी आहे मूळ स्वरूप, पण आता स्वतःला काहीतरी समजलं आणि कार्य करायला सुरुवात केली, तर मग ह्या कर्तेपणाचा आणि त्याच्यातून होणाऱ्या कर्माचा यांचा त्याग कसा होईल हे तूच सांग, आणि त्याचं अनुष्ठान कुठलं. म्हणजे मुकाट्याने बसून राहणं, या शरीराला शांत ठेवणं किंवा या शरीराला सोडूनच देणं, ह्यांनी काही आपल्या कर्मांचा नाश होणार नाही, कल्पनांचा नाश होणार नाही. आपलं शरीर म्हणजे जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत कर्माच्या मुळाचा त्याग संभवत नाही. शरीर म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ एक येत राहतील, त्यामुळे शरीराला सोडण्यात अर्थ नाही. आणि या सगळ्या याच्यातून बाहेरचं जे काही आपण कल्पना करतो ते दृश्य आपल्यासमोर उत्पन्न होतं. मुळात लक्षात घ्या, आपलं मूळ स्वरूप असं आहे की त्याच्यातली जी चेतना ब्रह्मस्वरूप असं आहे की आपण ज्याची कल्पना करू ते आपल्यासमोर निर्माण होईल, आणि म्हणून आपल्यासमोर जे जे येतं ते आपल्याला त्याचा अनुभव येत असतो. ते मग सत्यस्वरूप असू द्या नाहीतर कल्पनामय असू द्या, पण ते आपल्यासमोर आपल्याला जाणवायला लागतं. आणि म्हणून इथे ही जर कल्पनाच नाही केली, आपण जर या सगळ्या विषयांचा विचारच नाही केला, तर मात्र आपलं स्वतःचं जे चैतन्य आहे ते या सगळ्या भ्रमांपासून मुक्त होतं. म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतायत की हे राम, ही जी आपली वेगवेगळ्या अवस्था असतात, सुषुप्ती आहे, मूर्छा आहे, समाधी आहे, की जिथे गाढ झोपेत असतो किंवा आपण पूर्णपणे स्वतःमध्ये असतो, अशा अवस्थेमध्ये आपलं सगळं जे चित्त आहे हे पूर्ण संकल्पशून्य. आपण गाढ झोपेत असताना काही करायचं आहे वगैरे असा कुठलाही विचार नसतो, मन पूर्णपणे स्थिर असतं, त्याच्यामुळे तिथे कुठलेही संकल्प हे आपल्या याच्यात नाही, आणि त्यामुळे त्या अवस्थेमध्ये कुठलंही दुःख नाही, कुठलीही समस्या नाही. लक्षात घ्या, एखाद्याला खूप दुःख आहे, अगदी झोप व्यवस्थित येत नसेल तरी त्याला त्या गोष्टींची जाणीव होते की आपल्याला दुःख आहे, परंतु गाढ झोप लागली तर त्या गाढ झोपेमध्ये कुठल्याही गोष्टींचा अनुभव हा त्याच्याकडे नसतो, संपूर्णपणे ते विसरलेलं असतं. आणि अशा रीतीने हा जो काही जीव आहे हा सगळ्या भ्रमांपासून सगळ्या कल्पनांपासून पूर्णपणे मुक्त असतो. आणि तो जर भ्रम खोटा असेल आणि म्हणून तो झाला तर मग काय बिघडलं, जर खोटा भ्रम असेल तर भ्रम खरा असो की खोटा असो, मनुष्याला या सुखदुःखांच्या लाटांमधून जावंच लागतं, तो व्याकुळ होतो, आणि म्हणून त्याचं स्वास्थ्य बिघडतंच, आणि ते निष्कारण. तेच आपण आतापर्यंत या वाक्यावरती विचार केला अनेकदा की खरंच या जगाकडे बघण्याची वृत्ती ही आपली असते. आपण या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. एखाद्या घटनेला एखादी व्यक्ती स्वतःला त्रास करून घेते, दुसरी व्यक्ती त्याच परिस्थितीत त्याच घटनेमध्ये अतिशय चिल असते, एकदम शांत असते. ती त्रास करून घेते त्या व्यक्तीला, स्वतःलाच मनाचे स्पंदनं, शरीरामध्ये होणारा त्रास यामुळे स्वतःचं आरोग्य बिघडतं. दुसरी व्यक्ती त्याला आपल्या भाषेत लाफ अँड लेट गो असं म्हणतात, ठीक आहे चल हसळून सोडून द्या, अशा रीतीने ते बघतात. त्याच्यामुळे त्यांना शरीरावरती काही परिणाम होत नाही. जे कोणी जिवंत असतील त्यांचा देहत्याग किंवा चित्तत्याग इत्यादी या सगळ्या गोष्टी संभवत नाही. आणि आपण मी काहीच करणार नाही, मी शांतपणे बसून राहील म्हणजे मग माझे कर्मही मी करणार नाही, कर्मत्यागी होईल असंही शक्य नाही. त्यामुळे जेव्हा आपल्याला जे काही कार्य करायचे आहेत, आपल्या प्रारब्धामुळे जे जे प्राप्त झालेले आहेत
ते करताना मी काही करत नाही, मी स्वतः चिन्मात्र आहे. आणि अशा निष्क्रिय मनस्थितीने आपल्या मनात कर्म हा शब्दसुद्धा येऊ न देता, कर्माबद्दलचा विचारही येऊ न देता जे काही कार्य असतील ते कार्य तसेच केले तर कुठल्याही भावना उत्पन्न होत नाही. एखादा सैनिक दुसऱ्या देशाच्या सैनिकाला जेव्हा गोळी मारत असेल त्याला कुठली भावना नसते की मी कोणाला मारतोय, कशाला मारतोय, काही संबंध नाही. आपल्याला आपलं कार्य करायचं आहे, फिनिश. ते जर भावनांमध्ये अडकायला लागले तर ते आपलं कार्य पार पाडू शकणार नाही. तसं कर्तव्य पार पाडत असताना, कार्य करत असताना त्या पूर्णपणे भावना विरहित होऊन आपलं कर्म अशा प्रकारे स्वतः सोडून त्यापासून मुक्त होऊन आपण आत्मरूप होऊन राहायचं. याप्रमाणे कर्माचा त्याग हा असंभव असताना कर्तव्य कल्पनेचा जो त्याग करतो त्याने वास्तविक खरं म्हणजे काय त्याग केला. हा जो मूळ प्रश्न चालला होता की कर्माचा त्याग कसा करायचा, तर कर्माचा त्याग करता येणं शक्य नाही. तुम्हाला कर्म करायचेच आहे. मग कशाचा त्याग करायचा, तर मी करता आहे या भावनेचा, कर्तव्य भावनेचा त्याग केला की अरे मला हे करायचं आहे, अरे मला ते करायचं आहे, ही भावना गेल्याबरोबर मग आलं ते केलं, मी करणारा नाहीच असा विषयच येत नाही. म्हणून त्या कर्तव्य कल्पनेचा, मी करतो आहे ह्या कल्पनेचा त्याग केला तर मग त्यांनी कुठलंही काहीही कर्म सोडलं नाही. त्यांनी सगळेच कर्म जे आहेत ते कर्म करतो आहे, परंतु कर्म करण्यामध्ये मी करतो आहे हा भाव राहत नाही. आणि म्हणून एक प्रकारे त्यांनी कर्म केलं नाही असंच शास्त्राच्या दृष्टीने म्हटलं जाईल. आणि जे अशा रीतीने आत्मसाक्षात्कार रूपाने हे सगळं कार्य करतात त्यांच्या दृष्टीने दृश्य जगाचा आणि त्यांनी केलेल्या कर्माचा नाशही आपोआप होतो. हे जे काही दृश्य आहे हे अत्यंत असत्य आहे असं समजून जेव्हा आपण कार्य करतो तर मग कशाचं कार्य करणार आहे, बरोबर आहे. मनामध्ये हे सगळं शून्य आहे, याचे काय विचार करायचा, कशाबद्दल याच्याबद्दल विचार करायचा. फक्त आपल्याला काय करायचं असेल ते कार्य करायचं. म्हणजे समोर वाघ आला आहे, आता काय माझं कर्तव्य आहे, तर पळून जाणं हे कर्तव्य आहे. तो दृश्यरूप आहे म्हणून त्याला अरे हे भ्रम आहे, अरे हा स्वप्न आहे म्हणून त्याच्याकडे बघत राहण्यात अर्थ नाही. वस्तुस्थिती ही आहे, तो दृश्यरूप असला तरी दिसतो आहे आणि तो आपल्याला खाणार आहे हे तेवढं सत्य आहे. त्याच्यामुळे आहे त्या सत्याचा स्वीकार केला आणि तिथून निघून गेले, हे त्यातल्या त्यात हा व्यवहार, बरोबर आहे. त्याच्याबद्दल वेगवेगळे विचार करत बसून नको तिथे अध्यात्म आणून आपल्याला व्यवहारात पडायचं नाही आणि अवघड परिस्थितीतही जायचं नाही. ध्यान या गोष्टीचं राहायला पाहिजे. मन शांत, आता जी काही परिस्थिती आली तिला तिथे सांभाळणं, तिथून त्याच्यातून योग्य निर्णय घेणं हे महत्त्वाचं ठरतं इथे. आणि म्हणून या दृश्य जगाचा त्याग, या दृश्याचा त्याग हा व्यवहाराच्या दृष्टीने फक्त सांभाळायचा, मनातून मात्र सगळंच नष्ट करायचं. गेला आता पुढे आपल्या उद्योगाला, पुढच्या उद्योगाला, तिथे आपल्या कार्याला मन शांत ठेवून जायचं. आणि म्हणून हे जे काही ज्यांना अनुभव असतात, जे आत्मरूप आहेत, असे जे ज्ञानी लोक आहेत ते या सगळ्या जगाला, याला असं म्हणतात की हा आपल्या चित्ताचा भास आहे. हा चिदाभास म्हटलेला आहे. आणि याच्या पलीकडचं जी अवस्था आहे, हा सगळा भास नष्ट केला, हे सगळं दृश्य नष्ट केलं तर त्याला चिदाभास शून्य असं शब्द वापरलेला आहे. कारण इथे मनाचं जे काही स्वरूप आहे, या मनातून काहीही निर्माण होत नाही. हे सगळं जे काही मी निर्माण केलं हे माझ्याच कर्मांचं मूळ आहे हे जेव्हा लक्षात येतं आणि मग आपली सगळी ह्याच्यातूनच पुढे सगळे कर्म निर्माण होत असतात, ह्या गोष्टीची जाणीव झाली तर केवळ आपल्या आत्मानुसंधान असा शब्द वापराय, आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा विचार करणं. ह्याच विचारातून मग आपल्या मनावरती आपण सहज विजय मिळवू शकतो, या मनाला आपण सांभाळू शकतो, त्याच्यातून पुढे जाऊ शकतो. त्याला वेगळं काही प्रयत्न करायची गरज पडत नाही. आणि हा जो काही जेव्हा अशी अवस्था येते, मग एक फार सुंदर विषय इथे आलेला आहे की मी जर ब्रह्म अशा स्थितीत असेल आणि त्याच्यानंतर आपण आठवत असेल कधी, तर ह्याच्यापासूनच पुढे मी कोण हा विचार आणि त्याच्या माध्यमातून मग हे सगळं आकाश आणि मग ते पंचतन मात्र, शब्द, रूप वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. मग याचं वर्णन कसं करणार? आता जर काहीच नाही आहे तर त्याच्यासाठी मग हे सगळे पंचतन मात्र पण राहत नाही. म्हणजे शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श हे सगळे तिथे त्यांचा नाश झाला, कोणीच उरलं नाही. मग वर्णन करायला शब्द काय, कुठला शब्द आहे, कुठलं अक्षर आहे की ज्याच्यामुळे या सगळ्याचं वर्णन करता येऊ शकतं, त्याच्याबद्दल काही सांगता येतं.
त्याच्याशी काही एकरूप व्हायचं असेल तर कसं व्यक्त होता येईल, तर इथे त्यासाठी ओंकाराचं महत्त्व सांगितलेलं आहे. असं म्हटलेलं आहे की या सगळ्या शब्दांचा अंतर्भाव, सगळे शब्द हा जर विचार केला तर त्या ओंकारामध्ये येतात. हां, आणि हे ब्रह्माचं स्वरूपही ओंकार आहे. म्हणून आपल्याकडे ओंकारचं महत्त्व खूप आहे. ज्या गोष्टीला सांगायला शब्दच नाही त्याचं स्मरण कसं करायचं, तर त्याचं स्मरण त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं आणि ते एकरूप होण्यासाठी कुठला शब्द घ्यायचा, तर तो आहे ओंकार. आणि म्हणून इथे असं म्हटलं आहे की ओंकारच्या शब्दाने, त्या शब्दोच्चाराने आपण त्याच चिन्मात्राला त्याच्यामध्ये आपण स्वतःला सूचित करतो, त्याच्यात स्थिर होतो आणि ती निर्विकल्प जाणीव म्हणजेच निर्वाणाचा उदय आहे. वारंवार वारंवार जर ओंकाराचा जप करत राहिलो, नुसता ओंकाराचा, तर एक अशी अवस्था येते की जिथे आता काही नाही, फक्त मी आणि मी आणि मी एवढंच, बाकी कुठल्याही मी सुद्धा जाणीव उरत नाही, ती सुद्धा नष्ट होऊन जाते. तर अशा रीतीने हा जर याचा अभ्यास केला आणि म्हणून या ज्ञानाने युक्त होऊन व्यवहार करत राहिला तर कुठलंही पाप होत नाही, कुठलंही पुण्य होत नाही. जे काही असेल तर सगळ्यांचा नाश होऊन जातो. आणि म्हणून श्रीरामा आपल्या कर्माचा मूळ असलेलं हे जे काही आभासी दृश्य आहे याचा विचार, याचा नाश अशा विचारांनी आणि उपायांनी होतो. कुठले नाश, कुठले उपाय, तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो की स्वतःबद्दल, या दृश्याबद्दल पूर्णपणे विचार शून्य करायचे आणि त्या हे काहीही नाही, जे काही आहे ते केवळ ब्रह्म आहे या भावनेत स्थिर व्हायचं. हे जर होत नसेल, या भावना वारंवार त्रास देत असतील कारण ह्या मनाच्या स्तरावरच्या आहेत, तर आपल्या मदतीला आपला श्वास आहेच. त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्या मदतीने स्वतःला शांत स्थिर करायचं. मी मागे जे काही आपले सत्र घेतले होते त्याच्यामध्ये श्वासावरती आपण थांबत नाही. श्वासावरून पुढे मनाची काय अवस्था झालेली आहे आणि मनाची ती अवस्था कशी आहे, म्हणजे तिचं स्वरूप कसं आहे आणि त्या अवस्थेत स्थिर राहण्यासाठी ते हळूच आपण जे ज्याला म्हणतो स्थूल स्वरूप आहे, श्वास हा स्थूल स्वरूप समजला जातो, त्याच्यातून मनाच्या सूक्ष्म स्वरूपाकडे आणि तिथे आपल्या मूळ स्वरूपामध्ये हळूहळू हळूहळू सरकत सरकत तिथे स्थिर होतो. तर ती अवस्था येण्यासाठी आपल्याला प्राणायाम आणि हा जो काही ध्यान यांचा अभ्यास हा उपयोगाचा ठरतो. तर इथे आज थांबूया. याच्यानंतर आपल्या मी नाही अनाहम हा जो भाव आहे याचा अभ्यास कसा, ह्याच्यामुळेच आपल्या स्वतःच्या अहंकाराचाच निराश करून पुढे ह्या सगळ्या कर्मांचं बीज कसं नष्ट करता येईल याबद्दलची चर्चा आहे, ते आपण उद्या बघूया. आजच्या पुरतं इथे थांबू. जय श्रीराम, जय गुरुदेव.